नमस्कार. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. सिक्रेट ऑफ द फिटनेस. जवळजवळ 2009 सालापासून प्रोफेशनल फिटनेससाठी वेगवेगळे कोर्स केले, वेगवेगळ्या ट्रेनिंग्स घेतल्या. त्यामध्ये असं जाणवलं की फिटनेस म्हणजे नक्की काय, आणि फिटनेस हे तुम्हाला कोण नीट सांगू शकतो, तुमच्याकडनं कोण नीट करू शकतो. तर हाच एक विषय मी आज घेऊन आलो आहे. आपण पाहतो वेगवेगळ्या जाहिराती, फिटनेसबद्दल पण जाहिराती असतात. त्यात तरुण मुलं तरुण मुली दाखवतात आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असतात. तर नीट विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की ज्या वेळेला यंग लोक, तरुण लोक जाहिरात करतात. आपण एक फिटनेसबद्दल बोलूया. थोडासा लांब होईल कदाचित व्हिडिओ, परंतु नीट कळण्याकरता मी हा बोलतोय. तर ज्या वेळेला ते ॲडव्हर्टाईज करत असतात त्यावेळेला ते तरुण आहेत आणि ते फिटनेसबद्दल सांगतात किंवा फिटनेसचे व्यायाम करत असतात. वास्तविक तरुण असताना शक्यतो काही आजार नसतात. सध्या आहेत परंतु नॉर्मली नसतात. आणि ते जेव्हा तुम्हाला सल्ले देत असतात, ते जेव्हा व्यायाम करून दाखवत असतात सगळ्यांसाठी, तर ते कुठेतरी बरोबर आहे. परंतु सगळ्या लोकांसाठी जर कोणी फिटनेसबद्दल सांगत असेल तर ती व्यक्ती ही अनुभवी पाहिजे असं वाटतं. कारण पुस्तकी ज्ञान हे तर आवश्यक आहेच, परंतु त्याचा जो अनुभव, त्याचं जे वय, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. की तरुण लोक जर दाखवत आहेत फिटनेसबद्दल रहस्य किंवा व्यायाम, आणि वय झालेले 50च्या वरती वगैरे, हे ज्या वेळेला तुम्हाला फिटनेसचं रहस्य सांगत असतात, ते व्यायाम करून दाखवत असतात, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. कारण ज्या पद्धतीने तुमचं वय वाढत जातं त्या पद्धतीने तुम्हाला अनेक व्याधी होण्याच्या शक्यता असतात. परंतु त्याही वयामध्ये जर ते फिटनेस राखत असतील, फिटनेसबद्दल बोलत असतील, फिटनेसचे व्यायाम करत असतील,